आपल्या सर्वांचे लाडके आमदार स्वर्गीय रमेशभाऊ वांजळे यांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे खडकवासला मतदारसंघात उणीव भासत आहे। त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झालेली आहे ती भरून निघणे अशक्य आहे। रमेशरावांचं जे काही दुःखद निधन झालेलं आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। परमेश्वरचरणी प्रार्थना देखील करतो की त्यांच्या कुटुंबियांना, कारण आज त्यांचा एक मुलगा, 2 मुली, एक मुलगी कॉलेजला आहे, एक 11वीला आहे, मुलगा देखील शिकतोय, 2 भाऊ आहेत, एकत्र फॅमिली आहे। परंतु ह्या सगळ्यांनाच वडील आहेत, वडील देखील थोडे आजारी असतात। ह्या सगळ्यांनाच परमेश्वरांनी पुन्हा उभं राहण्याची ताकद देव आणि त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशा प्रकारच्या मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। अत्यंत जवळचे मित्र, त्यांना विधानसभेमध्ये खूप कमी काळ मिळाला, परंतु सर्व विधानसभा सदस्यांचे मन जिंकण्याचं काम त्यांनी केलं। एक आदर्श लोकप्रतिनिधी आम्ही त्यांच्यामध्ये पाहिला। माणूस मनानं अत्यंत मोठा, चांगल्या अंतःकरणाचा आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा त्यांचं करत असलेलं काम सुद्धा तितकंच वाखाणण्यासारखं हे राहिलेलं आहे। त्यांच्या जाण्यानं आमच्या विधानसभेमध्ये खरं म्हणजे खूप काळपर्यंत त्यांची आठवण येईल ही वस्तुस्थिती आहे। एक पोकळी आमच्या सभागृहामध्ये सुद्धा निर्माण झाली आहे आणि महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधीमध्ये सुद्धा निर्माण झाली आहे। याचं दुःख आम्हा सर्वांना होत आहे। स्वर्गीय रमेशभाऊ वांजळे यांनी केलेली समाजसेवा, विकास कार्य आपल्याला न विसरता येण्यासारखी आहे। नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः। स्वर्गीय रमेशभाऊंना आधुनिक युगातील श्रावणबाळ म्हणाल्यास वावगे ठरणार नाही, कारण आपणा सर्वांना माहिती आहेच की त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून काशी यात्रा, हरिद्वार यात्रा, पंढरपूर आळंदी यात्रा, नागपूर दीक्षाभूमी यात्रा, मुस्लिम बांधवांसाठी अजमेरच्या ख्वाजाचे दर्शन असे अनेक उपक्रम त्यांनी स्वखर्चाने राबविलेले आहेत। परवा आजीच्या गंगापूजनाला गेलो, तर गंगापूजनाला गेल्या म्हणलं, आजी तुम्हाला पहिले किती मुलं आहे? 3, मग मी 4था, जमीन किती आहे? 11 एकर, मग माझा वाटा ठेवणार का नाही? म्हणजे ती 6 एकर तिघांना, तू फक्त काशीला। तो अग्नि जल वायु पृथ्वी आकाश से बना है और इसी में मिल जाएगा, परंतु आत्मा स्थिर है, फिर तुम क्या हो? तुम अपने आप को भगवान को अर्पित करो, यही सबसे उत्तम सहारा है। जो इसके सहारे को जानता है वह भय चिंता शोक से सर्वदा मुक्त है। जो कुछ भी तू करता है उसे भगवान को अर्पण करता चल। ऐसा करने से तू सदा जीवन मुक्ति का आनंद अनुभव करेगा। महाराष्ट्र केसरीच्या लढतीच्या दर्जाचा आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग।
आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग काय सांगू झाले काहीची अबाही काय सांगू झाले काहीची अबाही पुढे चाली नाही पुढे चाली नाही आवडीने आनंदाचे डोही आनंद कंठातुनी रक्ष हुंकार संकारुनी होत्या करचरा आकाश भेदूया जय घोष हा करुनी देऊया वंदना मराठी मागेला मराठ्यांच्या मागेला देईया महाराज प्रेरणा मंदार हा कुठे नेत्रातुनी नसा नसात चेतना कल्लोळ हा मोठे देहातुनी जय हे महाराष्ट्र पेशवा वलियों में सबसे गौस का ऊंचा है मर्तबा जाकर करी है गौस से जिसने भी इल्तिजा मेरे पीराने पीर ने टाली किसी की बात ना रोशन ज़मीर ने दिल से मैं शैदा हो गया रोशन ज़मीर का त्यांची परंपरा यापुढेही अशीच चालू राहील. ही परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी हर्षदाताईंनी आपले दुःख विसरून पुढाकार घेतलेला आहे. अरे ज्या छत्रपतींच्या पदरी बाबा याकूब गुरुस्थानी मदारी मेहताजांनी आग्र्याच्या सुटकेच्या टायमाला स्वतःचा जीव धोक्यात घालून छत्रपतींची सुटका केली आणि जे दौलत खान त्यांच्या ताब्यामध्ये शिवाजी महाराजांसह आरमार जे आरमार प्रमुख होते ज्यांच्या हातात दारुगोळा सगळा होता ते दौलत खान आणि नूर मोहम्मद बेग जे सरनोबत पदवी छत्रपतींनी त्यांना बहाल केली होती आणि सिद्दी इब्राहिम छत्रपतींचे अंगरक्षक होते. मी तुम्हाला सांगतो या अबू आझमीच्या पार्टीचं नाव आहे समाजवादी. तो दोन समाजात वाद लावायचं काम करतो. तो सारखा म्हणतो प्रत्येक सभेमध्ये म्हणतो मैं आजमगढ़ का हूं मैं आजमगढ़ का हूं. अरे म्हणलं पागल तू आजमगढ़ का है तो मैं भी तो शेंगढ़ का हूं. तेरे पास एक ही गढ़ है आजमगढ़ और मेरे पास कितने गढ़ है पनागढ़ विशालगढ़ राजगढ़ रायगढ़ प्रतापगढ़ सज्जनगढ़ अजिंक्यतारा पुरंदर कितीतरी गढ़ आहे. त्याच्याकडे एक गढ़ आहे तो पण दिसत नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं इज्जत मध्ये सांगितलं मराठीमध्ये शपथ घ्या नाही ऐकलं तर काठीने वागवा. मऊ मेना होणी आम्ही विष्णुदास कठीण वज्रासी भेदवायचे मेलायची तास होणी दोन्ही या जागे
जो जो जे मागे ते देऊ, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाथाळाची काठी देऊ माथा, माय बापाहुनी बहु मायावंत, करू घात पात शत्रुनी, अमृत ते काय गोड आम पुढे, विष ते बापुडे करू किती, तुका म्हणे आम्ही अवघेची गोड, ज्याचे पुरे कोड त्याचे परे. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वर्गीय रमेश भाऊ वांजळे यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे व त्यांचे कुटुंबीय एकाकी पडलेले आहेत. स्वर्गीय रमेश भाऊ वांजळे यांनी खडकवासल्याच्या जनतेवर जीवापाड प्रेम केलं. ती जनता त्यांच्या कुटुंबियाच्या पाठीमागे होती व नक्कीच राहणार आहे, यात कोणतीही शंका नाही. अशा क्षणी आज आपण सर्वांनी हर्षदाताईंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. त्यांचे अश्रू पुसण्याची गरज आहे. स्वर्गीय रमेश भाऊंची उणीव निर्माण झालेली आहे, ती भरून काढण्याची गरज आहे. स्वर्गीय रमेश भाऊ वांजळे यांची अपूर्ण राहिलेली कामे व स्वप्न पूर्ण करण्यासाठी हर्षदाताई पोटनिवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या आहेत. हर्षदाताईंना मत म्हणजे स्वर्गीय रमेश भाऊ वांजळेंना दिलेली खरी श्रद्धांजली. या अशा पवित्र कार्यास सर्वांनी पुढाकार घेऊन हर्षदाताईंना आपले मतदान रूपी आशीर्वाद द्यावेत, हीच आपणा सर्वांना नम्र विनंती. जन्माला येताना आपण रडतो, म्हणून मी एका आयुष्यामध्ये आता संकल्प केलेला आहे. जन्माला येताना मी देखील रडत आलो, मरताना मी हसत मारणार आणि आता खरं म्हटलं मतदारसंघ माझ्यासाठी रडणार. आजचं आयुष्य मी जगणार आहे. आमदार आपल्या दारी येत असताना आकस्मिकरित्या त्याला देवाघरी जावं लागलं. हे पराकोटीचं दुःख जनता जनार्दनाच्या अंतःकरणामध्ये कायमचंच राहणार आहे. एक उमद व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड आकस्मिकरित्या 10 जून 2011 रोजी अंतर्धान पावलं. प्राणज्योत तुमची विझली भाऊ, प्रकाश नाही विझला हो, तुम्ही असताना दरवळलेला सुगंध नाही सरला हो. 45 वर्षाच्या आयुष्याच्या कालखंडामध्ये 45 जन्म लागेल एवढा मोठा जनसंपर्क आणि प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असलेली जागा मिळवणारं एक अत्यंत दुर्मिळ व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भाऊंच्या रूपाने आपणाला दिसून आलं. शवतयाचे जाळू नका हो, जन्मभरी तो जळतची होता. फुले तयावरी उधळू नका हो, जन्मभरी तो फुलतची होता. गंध तयाला लावू नका हो, जन्मभरी तो दरवळत होता. तुळशी तयाला अर्पू नका हो, जन्मभरी तो समर्पित होता. अशा समर्पित जीवनाला आमची विनम्र श्रद्धांजली. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील माझ्या मतदार बंधू भगिनींनो, मी कोणत्याही प्रलोभनाने या निवडणुकीत उभी राहिलेली नाही. मला फक्त आणि फक्त माझे स्वर्गीय पती रमेश भाऊ वांजळे यांची अपूर्ण राहिलेली कामे व त्यांनी मतदारसंघाच्या विकासाची पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी ही पोटनिवडणूक लढवित आहे. तरी आपणा सर्वांना माझी विनंती आहे, आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रमेश भाऊंच्या स्वप्नपूर्तीसाठी गुरुवारी दिनांक 13 ऑक्टोबर 2011 रोजी घड्याळ या निशाणीसमोरील बटन दाबून मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती. धन्यवाद.